कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रत्नागिरी जिल्ह्यात निवडणुकीची रणधुमाळी जोरात पेटलेली असताना दुसरीकडे खेड तालुक्यात निसर्गाने चांगलीच कडाक्याची थंडी उतरवली आहे। अशा वातावरणात देखील शांततापूर्ण आणि पारदर्शक निवडणुका पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगामार्फत उभारलेली स्थिर सर्वेक्षण पथकं अहोरात्र कार्यरत आहेत। या पथकांमध्ये पोलीस, होमगार्ड आणि शासकीय अधिकारी यांचा समावेश आहे। निर्जन ठिकाणी रस्त्याच्या कडेला किंवा डोंगर दऱ्यात उभं राहून ते दिवसरात्र वाहनांची तपासणी करत आहेत। दिवसा कशीबशी थंडी सहन करता येते, पण रात्रीच्या वेळी रक्त गोठवणाऱ्या थंडीचा सामना करणं हे त्यांच्यासाठी मोठं आव्हान आहे। शहर झोपल्यावर देखील हे कर्मचारी आपल्या कर्तव्यावर ठाम असतात। कडाक्याची थंडी असूनही त्यांची कर्तव्यनिष्ठा जराही डगमगत नाही। या थंडीवर मात करण्यासाठी रात्री उशिरा रस्त्यांच्या कडेला शेकोट्या पेटवलेल्या पाहायला मिळाल्या। लालेलाल अंगारामध्ये हात तापवत आणि थोडी ऊब मिळवत हे अधिकारी पुन्हा नव्या जोमाने आपलं काम सुरू ठेवतात। घरापासून दूर, कुटुंबापासून वेगळं राहून केवळ लोकशाहीच्या उत्सवात आपले योगदान देण्यासाठी त्यांची अविचल जिद्द खरोखरच वाखाणण्याजोगी आहे। या कर्मवीरांमुळेच खेड तालुक्यातील निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडत आहे।